नमस्कार मित्रांनो, योगसूत्रच्या पुढील भागात मी वर्षा पांडे आपले स्वागत करते. मित्रांनो, आज आपण आपल्या पोटावर स्ट्रेचिंग्स बघणार आहोत. पोटासाठी आपण काय काय स्ट्रेचिंग्स करू शकतो. तर आपल्या पोटाचे दोन भाग आहेत, एक म्हणजे वरचं पोट आणि दुसरं म्हणजे खालचं पोट. दोन्ही पोटांचे फंक्शन्स देखील वेगवेगळे आहेत आणि दोन्ही पोटांचे मसल्स देखील वेगवेगळे आहेत. त्यामुळे ह्यावर वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रेचिंग्स आपल्याला करता येतात. याने काय होतं तर इथले मसल्स जे आहेत ते टोन होतात आणि वरच्या पोटाचं जसं फंक्शन आहे की पाचन क्रिया, तर ही पाचन क्रिया हे मसल स्ट्रॉंग असल्याने व्यवस्थित होते. आपण जे खाल्लेलं आहे ते आपल्याला व्यवस्थित पचतं. तसंच खालचं जे पोट आहे तिथे आपले जननेंद्रिय किंवा अजून काही ऑर्गन्स आहेत, जसे स्त्रियांमध्ये गर्भाशय तिथेच आहे. कालांतराने इथले मसल्स लूज झाल्याने बरेच प्रॉब्लेम्स स्त्रियांमध्ये निर्माण होतात, तसेच पुरुषांमध्ये देखील वेगवेगळे प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात. त्यामुळे या दोन्ही पोटांचे वेगवेगळे असे जर आपण स्ट्रेचिंग्स केले तर आपल्या पोटाचं आरोग्य हे नेहमी करता चांगलं राहतं. पोटाचा आकार, शेप हा व्यवस्थित टोन असतो, तिथले मसल्स टोन असल्यामुळे पोटही आपलं दिसायला अतिशय व्यवस्थित असं दिसतं. आपण बघूया यासाठी काय योगा स्ट्रेचिंग्स करू शकतो ते. आपण उभ्याच्या आसनांच्या स्थितीत येऊया. पायात थोडं अंतर घ्यायचंय, दोन्ही हात वर घेऊ, श्वास घ्यायचाय आणि मागच्या दिशेने जायचंय आणि सरळ. याने काय होतं, श्वास घेऊन आपण ज्यावेळेला मागे जातो त्यावेळेला आपण पोट पूर्ण मागच्या दिशेने ताणल्या जातं. बघूया आपण. श्वास घेऊ, थोडं मनातल्या मनात 10 काउंट करेपर्यंत थांबू आणि सरळ यायचंय. असं आपण 10 वेळा करून घेऊ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. प्रत्येक वेळेला आपलं पोट ताणल्या गेलेलं आहे. वरच्या पोटाचा भाग जास्तीत जास्त आपण वरच्या दिशेने ताणतो आहे. दुसरं आपण बघूया. ह्याप्रमाणे आपल्याला किकिंग करायचं आहे. बघा, दोन्ही हात वर घेऊ, एक पाय समोर किक आणि दोन्ही हात पायाला लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. 10 वेळा आपण आता करून घेऊ. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. ह्याने प्रत्येक वेळेला पोटावर आपल्या ताण येणार आहे. तिसरं स्ट्रेचिंग आपण बघूया. दोन्ही हात याप्रमाणे कानाच्या मागे असे मानेला पकडून घ्यायचे. एक पाय उचलू आणि त्या पायाच्या गुडघ्याला उजवा हाताचा जो कोपर आहे ते आपण टच करण्याचा प्रयत्न करणार आहोत. असं ह्याप्रमाणे आपण करून घेऊ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मी आपल्याला हे 10 वेळा करून दाखवले, पण ताण येण्यासाठी किमान आपण 25 वेळा तरी किकिंग, फॉरवर्ड किकिंग जे आपण आधी केलं आणि क्रॉस क्रंचेस किमान 25 वेळा तरी आपल्याला केले पाहिजे. त्यानंतर सुरुवातीला 25 ही पुरे आहेत, पण हळूहळू जसं आपण नियमित सराव करतो आहे त्यावेळी आपल्याला
थोडं थांबून पुन्हा हे स्ट्रेचिंग 25 वेळा रिपीट करावं. आता आपण पाठीवर झोपून व्यायाम बघूया. आपण झोपलेल्या आसनांच्या स्थितीत येऊ आणि सुरुवातीला आपण नौकासनाचे प्रकार करून घेऊ. सर्वप्रथम करणार आहोत अर्ध नौकासन. याप्रमाणे यायचं आहे. एक पाय त्याला दोन्ही हात पॅरलल. यामध्ये अपर ॲब्सर म्हणजे वरच्या पोटावर भरपूर ताण येते. अर्धा मिनिट किमान थांबून खाली जाऊ. दुसरा पाय मनातल्या मनात 30 ते 40 काउंट करेपर्यंत आपण थांबू शकतो. त्यानंतर याचेच आपण थोडंसं फास्ट असे क्रंचेस करून घेऊ. मी किमान 10 वेळा करून दाखवते. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. आता बऱ्याच लोकांना मानेचा त्रास असतो. प्रत्येक वेळेला मान उचलली की त्यांना त्रास होतो. त्यासाठी आपण एक वेगळ्या प्रकारचे असेच क्रंचेस सांगते मी. ह्याप्रमाणे नौकासन पोझिशन मध्ये यायचं. ह्याप्रमाणे ठीक आहे. दोन्ही हात असे. आता फक्त पाय उचलून घे. 1 ते 10 वेळा करून घे. 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. याप्रमाणे देखील आपण हे नौकासनाचे क्रंचेस जे आहे ते करू शकतो. ह्याने पोटावर प्रचंड ताण येतो. सुरुवातीला आपण एक 10 वेळा हे करू शकतो, पण हळूहळू आपण 10 ते 20, 20 ते 30 याप्रमाणे याची वेळ आणि याचे जे सेट आहेत ते 1 2 3 याप्रमाणे आपण वाढवत नेऊ शकतो. आपल्या लोअर ॲब्स किंवा ओटीपोटासाठी एक स्ट्रेचिंग मी सांगते. दोन्ही पाय आपण थोडे शरीराच्या दूर ठेवावेत, म्हणजे पुढच्या दिशेने. आता दोन्ही हात मानेखाली घेऊ शकतो किंवा कमरेखाली घेऊ शकतो, जसं आपल्याला कम्फर्टेबल आहे त्याप्रमाणे. दोन्ही पाय आपल्याला उचलायचे आहेत आणि दोन्ही पाय त्याच अंतरावर खाली ठेवायचे आहेत. मी आत्ता 10 करून दाखवते, पण किमान 25 तरी आपण हे केले पाहिजेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यामध्ये आपल्याला जाणवेल आपल्याला फक्त लोअर ॲब्सवर याचा ताण पडलेला आहे. लोअर ॲब्ससाठीच अजून एक स्ट्रेचिंग अतिशय सिंपल परंतु परिणामकारक असं. दोन्ही पाय एकसाथ खालून वर उचलायचे आहेत. थोडं आपल्याला पायाचे अंगठे दिसतील इथपर्यंत होल्ड करायचं आहे, किमान अर्धा मिनिट. खाली. आता ह्याच अंतरावर पाय वर खाली करून घेऊ आपण 10 वेळा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ह्याचा ताण खालच्या पोटावर जास्तीत जास्त पडतो. थोडा वरच्या पोटावरही पडतो, पण खालच्या पोटावर पूर्ण ताण याचा येतो. पोटावरचे आपण स्ट्रेचिंग बघू. पोटावरच्या आसनांच्या स्थितीत नौकासन करणार आहोत आपण. नौकासन
हे पाठीवरचं केलं पोटावरचं केलं तरी देखील दोन्ही स्थितीमध्ये पोटावर ताण येतो याचा. दोन्ही पाय दोन्ही हात जास्तीत जास्त वर उचलायचे आणि होल्ड करायचे. आता यामध्ये मी एक गोष्ट सांगणार आहे ती म्हणजे नौकासनात आपल्याला स्विंग करायचं आहे, झोका द्यायचा आहे शरीराला. म्हणजे पहिले अपर बॉडी खाली, पाय वर, मग पाय खाली, अपर बॉडी वर, याप्रमाणे बघा. 3 4 5 6 7 8 9 10. ह्याने आपल्या पोटाचा अतिशय उत्तम असा मसाज केला जातो आणि पोटाच्या मसल्सला छान ताण येतो. दुसरं आपण बघूया धनुरासन. धनुरासन हे पोटासाठी उत्तम आहे. दोन्ही हाताने दोन्ही पाय पकडायचे. आता पाय आणि वरचा भाग अपर बॉडी वर घ्यायची आहे. आता या धनुरासनामध्ये सुद्धा आपण पोटावर स्विंग करून घेणार आहोत. आता आपण नौकासनात सीसॉ पोझिशन मध्ये अप अँड डाऊन केलं. आता आपण लेफ्ट आणि राईट करूया. दोन 3 4 5 6 7 8 9 आणि 10 याप्रमाणे पोटाचा उत्तम मसाज आपल्याच आसनाच्या माध्यमातून केला गेला. बसलेल्या आसनांच्या स्थितीत येऊ. एक पाय ह्याप्रमाणे क्रॉस ठेवायचा, याला म्हणतात वक्रासन. आता उजवा पाय जर आपण क्रॉस केला असेल तर डाव्या हाताने याला पोटाकडे दाबायचं आहे याप्रमाणे. तसंच दुसरा हात मागे घेऊ आणि मागे ट्विस्ट करायचा आहे. दुसऱ्या पायाने करून दाखवते. आता आपण डावा पाय घेतला, पोटाचा भाग किंवा अपर बॉडी थोडी बाहेर काढायची आहे. याला आपल्या कोपराने दाबून घ्यायचं त्याप्रमाणे आणि मागे ट्विस्ट. आजचा भाग कसा वाटला मित्रांनो? पोटावरचे हे स्ट्रेचिंग रोज करत राहा. निश्चितच आपलं पोटाचे सर्व मसल्स टोन व्हायला आणि आपली बॉडी व्यवस्थित शेपमध्ये यायला मदत होईल. पोट फ्लॅट देखील यामध्ये आपलं होऊ शकतं. आजचा भाग आवडला असल्यास निश्चित कळवा. खाली दिलेल्या नंबरवर मेसेज करा, मला फोन करा. फोन करून आपले कमेंट्स कळवा. भरपूर प्रमाणात लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजूनही आपल्या काही शारीरिक समस्या असल्यास मला विचारत चला. मी येणाऱ्या भागांमध्ये त्यावर काही योगाद्वारे समाधान देण्याचा प्रयत्न करीन. योग करा आणि निरोगी राहा. नमस्कार.